नाव रोहिदास घाट. आयज बिबटो आमच्या वाठारांत वाळशी मुळगांव बड्डेर केल्या आमची सुजाव कॉलनी नायकनगर सगळ्याक तो भोवत आसता. आमचे वाळशेन आमचें घर म्हाजें थंय एका टायमार म्हाज्या आमचे म्हशी आसले गोठ्यान. म्हशींचे बारीक रेडू घाले पळय तेजो कान सुद्दां खाल्लेलो आहा म्हणून हांवें ते कमी केले दुधाचे धंद्याचे. आयज पर्यंत इतके तेंचो दहशत जाला बिबट्यांचो भरपूर भंय जाल्लो आहा. असोच दहशत घालता सबंद एरियेक वाळशी मुळगांव ते लामगांव परत आमचे हे एरिया. तेन्ना फॉरेस्टांनी हांगासर गस्त घालची येवन रातचे चेक करचे. पिंजरो लायला आयज 4 दीस जाले दिसता पिंजरोला अजून भितर कितें ना. राधानगर मंडळ जे आसा आमचे त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक काल सांजची महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या संदर्भात वन खात्याच्या अधिकाऱ्यांक एक निवेदन सादर केलें. वन खात्याचे अधिकारी ह्या पयलीं बर्ड्या म्हयनोभर बिबटो भोंवतालो. म्हाजे कडेन न्हू फ्लिपकार्ट व्हरपाक रिटर्न व्हरपाक ते तो हो येयलो मनीस येयल्लो. तो हांगा पयलीं तो कांबळेगेर येयलो. कांबळे येता म्हणसर ताका इतक्यान वाग दिसला न्ही कांबळे भायर लावलो हांगासर. म्हणजे बिबटो वाग इतक्यान तो कांबळे सारको मद्दी तो येयलो. इतक्यान तो ते फ्लिपकार्ट वाड्याक पयलो आनी तो पळलो सकयल पळलो. सर बरे जाणीन पळयला की बिबटो येता अशें म्हणून. आमचे CCTV कॅमेरा आसा पण आमचो तो लिमिटेड एरिया कवर जाता त्यामुळे भितरले कांय कळना. आज तुमकां सगळ्यांक खबर आसतली की आमच्या बिचोलेन बोड्ड्या हांगा आमचे राधानगर आसा हांगा शांताराम नगर शारदा कॉलनी आसा. हांगा जर हल्ली पळयलें जाल्यार बिबटे खूब फावटी हांगा भर वस्तीन दिता त्यामुळे लोक खूब भयभीत जाल्ले आसात. आमी फॉरेस्ट ऑफिसरांक कळयल्लें आसा हांगा तो पिंजरोय घातलेलो आसा पण ऑफ लेट हे गोष्टी खूपच जाल्ले आसा. फाटीं एकदां मुळगांवान जाल्ले 1-2-4 म्हयने पयलीं ताच्या पयलीं आमच्या धबधब्यार जाल्ले आतां हांगा बोड्ड्यान. सो हांव सरकाराक आनी खास करून फॉरेस्ट डिपार्टमेंट इतलेंच सांगता की तांच्यांनी जेन्ना आमच्या लोकांची अशी कंप्लेन येता तेन्ना मातशें तात्परतेने हे रावपाक तात्परता करून रोखडोच पिंजरो बी घालपाचो आनी तेची काळजी घेवची. रात्री पहाटे 2:30-3 त्या दरम्यान आम्हाला तिकडे शांताराम नगर आमच्या त्या साईडला तिकडे बिबटा आला होता आणि जवळजवळ एक 8-10 कुत्रे होते. सो एका कुत्र्याला त्या बिबट्याने नेलं. आम्ही बाहेर येऊ शकत नाही कारण आमच्याकडे सगळे असं म्हणजे सिस्टमच नाही आहे ती बाहेर येऊन बघण्यासारखी. आणि एवढी परिस्थिती गंभीर आहे की आता आम्हाला बाहेर पण पडायला भीती आहे आणि काहीच आमच्याकडे एक सेफ्टी म्हणून काहीच नाही आहे.